नमस्कार. सगळ्या बाजूंनी अंधारून आलेला असताना आणि सरकारच्या पोलिसांच्या हडेलटप्पीपणावरती जाब विचारणारं इथे कोणी राहिलेलंच नाही असं वाटत असताना अंधभक्त नसलेल्या या देशातील तमाम नागरिकांनी निराश व्हावं, हतबल व्हावं असं भोवतालचं सगळं वातावरण असताना अचानक एखादं न्यायालय, एखादे न्यायाधीश असा काही निकाल देतात की आशेचे किरण पुन्हा आपल्याला दिसायला लागतात. अजून सगळंच काही संपलेलं नाही ही आशा मनामध्ये पुन्हा बळावू लागते. आपण लढत राहायला हवं. न्यायपालिकेत अजूनही काही न्यायाधीश असे आहेत की जे संविधान आणि लोकशाही मूल्यांची कदर करतायत आणि आपल्या कर्तव्याला जागतायत हे दिसून येतं आणि मग त्या घटनेची साहजिकच आपल्याला तातडीनं दखल घ्यावीशी वाटते. घटना मुंबई उच्च न्यायालयामधली आहे. सोशलिस्ट डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनेच्या वतीनं नागरिकत्व कायद्यातील सुधारणा आणि ज्ञानव्यापी मशिदी संदर्भातील वाद याबाबत केंद्र सरकारची जी काही संदिग्ध आणि दुटप्पी भूमिका आहे त्याचा निषेध करण्यासाठी जी आंदोलनं करण्यात आली मुंबईमध्ये त्या संघटनेचे सरचिटणीस सईद चौधरी हे सुद्धा सहभागी होते. तर त्या निषेध आंदोलनांमध्ये ते सहभागी झाले म्हणून मुंबई पोलिसांनी त्यांच्या विरोधामध्ये म्हणजे सरचिटणीस सईद चौधरी संघटनेचे त्यांच्या विरोधामध्ये थेट तडीपारीचा आदेश बजावला. आता पोलिसांनी अशा प्रकारच्या कारवाया करणं हे काही फार नवलाचं आणि आश्चर्यकारक असं अजिबातच राहिलेलं नाही. परंतु पूर्वी 2014 पूर्वीच्या काळात निदान सरकारकडून, मंत्र्यांकडून, आमदार खासदारांकडून आदेश आल्यानंतर पोलीस अशा प्रकारच्या एखाद्या विरोधामध्ये कारवाई करायचे. आता मात्र सरकार किंवा मंत्र्यांकडून आदेश यायच्या आधीच आपण कसे राजनिष्ठ आहोत हे दाखवण्यासाठी अनेक पोलीस अधिकारी उतावीळपणाने अशा गोष्टी करत असतात. आपण मागच्या काही काळामध्ये पाहत आलेलो आहोत. अर्थात आता अतिवरिष्ठ पदावरचे आयुक्त वगैरे झालेले पोलीस अधिकारी जर RSSच्या मंचावरती जाऊन त्या संघटनेचं गुणगान गाऊ लागले आणि त्यानंतर वाद निर्माण झाल्यावरती दिलगिरी व्यक्त करण्याच्या ऐवजी आणखीन स्वतःच्या कृत्याचं समर्थन जोरदारपणे करू लागले तर पोलीस दलाची नेमकी आता कशी अवस्था झालेली आहे, काय स्थिती झालेली आहे ते सगळं आपल्याला त्यातून लक्षात येतं. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांपेक्षाही महाराष्ट्रातील पोलीस दलातील अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी अधिक भाजपनिष्ठ झाल्याचं चित्र अनेक ठिकाणी आपण पाहतो. त्यामुळे सरकारच्या विरोधात, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काही तक्रारी असल्या आपल्या तर लोक आता कशाला पोलिसात जाऊन तक्रार करायची, काय उपयोग होणार त्याचा आणि काय निष्पन्न होणार त्यातून असा विचार साहजिकच करू लागलेले आहेत. परंतु आज जे आपण चर्चा करतो या प्रकरणामध्ये ज्यांच्यावर मुंबई पोलिसांनी सरकारच्या विरोधातील निषेध आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतला म्हणून तडीपारीचा आदेश बजावला ते सईद चौधरी या अन्यायाच्या विरोधात थेट मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले. त्यांनी पोलिसांच्या या अतिरेकी कारवाईच्या विरोधामध्ये एक याचिका दाखल केली. त्या याचिकेची न्यायालयाने दखल घेतली, सुनावणी केली आणि काल मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय माधव जामदार यांनी त्याबाबतचा निकाल दिलेला आहे. तो निकाल आपल्या आजच्या या एपिसोडला कारणीभूत ठरला आहे लोक हो. कारण मागील बऱ्याच काळामध्ये अशा प्रकारचा परखड आणि रोखठोक निकाल देशाच्या एखाद्या न्यायालयातून आलेला आहे. बऱ्याच काळाने माननीय न्यायालयाने मुंबई पोलिसांनी सईद चौधरी यांच्यावर बजावलेली तडीपारीची नोटीस तर पूर्णपणे रद्द केलीच, परंतु ती रद्द करतानाच पोलिसांना दंड ठोठावण्याचा अतिशय कठोर असा इशारा सुद्धा दिला. आणि केवळ इतकंच नाही तर तो निकाल देताना माननीय न्यायमूर्तींनी जे भाष्य केलंय ते प्रचंड महत्त्वाचं आहे. सरकारचा निषेध करण्याचा नागरिकांना पूर्ण अधिकार आहे. भाजप मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद अशा प्रकारच्या घोषणा देणं हे कुणाला तडीपार करण्यासाठीचं कारण अजिबातच होऊ शकत नाही असं परखड वक्तव्य माननीय न्यायमूर्तींनी केलेलं आहे. हे सगळं काय सुरू आहे? जनतेला सरकारचं गुलाम बनवायचं आहे काय तुम्हाला? ते निषेध सुद्धा करू शकत नाहीत
आंदोलन सुद्धा करू शकत नाहीत. हे सगळं काय सुरू आहे असे अनेक रोखठोक प्रश्न आदरणीय न्यायमूर्तींनी पोलिसांना विचारलेत. या आदेशामध्ये वेगवेगळ्या परीक्षांचे तिकडे पेपर फुटतायत आणि नागरिकांनी त्याबाबत आंदोलनं केली तर तुम्ही त्यांच्यावरती गुन्हे दाखल करता. हे सगळं काय सुरू आहे? निषेध करणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. याचिकाकर्त्याने भाजप सरकार मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद अशा प्रकारच्या घोषणा दिलेल्या आहेत. नागरिक अशा प्रकारच्या घोषणा देऊ शकत नाहीत काय? अशा घोषणांसाठी हद्दपारीचा आदेश कशासाठी काढलेला आहे? अशा अनेक एक ना अनेक प्रश्नांची सरबत्तीच माननीय न्यायमूर्तींनी मुंबई पोलिसांवरती केलेली आहे. केवळ सरकारच्या निर्णयांना विरोध करणं हे एखाद्या नागरिकाला हद्दपार करण्याचं कारण अजिबातच ठरू शकत नाही. आणि तसं केल्यास त्याच्या भाषण स्वातंत्र्याच्या आणि सन्मानाने जगण्याच्या मूलभूत अधिकारावरती गदा येते असं सुद्धा न्यायमूर्तींनी आपल्या आदेशामध्ये अतिशय स्पष्ट शब्दांमध्ये नमूद केलेलं आहे. हे सुद्धा सध्या काळात आणखीनच खूप महत्त्वाचं आहे लोक हो. कारण आपण पाहतो की मागच्या काही काळांमध्ये न्यायालयांमध्ये वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये एखादा खटला किंवा एखादं प्रकरण सुरू असताना, सुनावणी सुरू असताना अनेक न्यायमूर्ती काही परखड भाष्य करतात, परंतु प्रत्यक्ष आदेशात मात्र त्या भाष्याच्या संदर्भातला काही मागमूस सुद्धा नसतो. परंतु मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती माधव जामदार यांनी या प्रकरणाच्या बाबतीत दिलेल्या निकालपत्रामध्ये हे सगळे मुद्दे लेखी स्वरूपामध्ये नमूद आहेत. हे विशेष आहे. त्याशिवाय या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना माननीय न्यायमूर्तींनी आणखीन केलेलं भाष्य सुद्धा अतिशय तिखट अशा प्रकारचं व्यंग होतं. आपल्याला माहिती आहे लोक मागच्या काही दिवसातल्या बातम्या वाचून की मुंबईत सुरू झालेल्या पावसामध्ये पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि नगरसेवकांच्या बेफिकिरीमुळे, बेजबाबदारपणामुळे मागच्या 3-4 दिवसांमध्ये किमान 5 ते 6 नागरिकांचा बळी गेलेला आहे. रस्त्यांवरच्या उघड्या मॅनहोल्समधून पडून काही जीव गेलेत त्यातील, तर रस्त्यावर साचलेल्या पाण्यामधून चालताना विजेचा शॉक बसून काही जीव गेलेत आणि शाळेच्या एका बसवरती झाड कोसळून एका चिमुरड्या विद्यार्थ्याचा जीव गेलेला आहे. हे सगळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या बेजबाबदारपणाचे खरं म्हणजे बळी आहेत. नागरिकांच्या करांमधून प्राप्त झालेले करोडो रुपये मुंबई महापालिका पावसाळ्यापूर्वीच्या खबरदारीच्या कामांसाठी म्हणून खर्च करत असते दरवर्षी. आता तर वर्षानुवर्षाच्या ज्या मुदत ठेवी आहेत पालिकेमध्ये वेगवेगळ्या बँकांमध्ये ठेवलेल्या त्या सुद्धा मोडल्या जाऊन खर्च चालू आहे. आणि तरीही नागरिकांचे, लहान शाळकरी मुलांचे अशा प्रकारचे नाहक बळी जात आहेत. हे खरं तर व्यवस्थेने केलेले खून आहेत, हत्या आहेत. आणि पालिकेच्या आयुक्तांपासून तर त्या प्रभागातील नगरसेवक, आमदार आदी सगळ्यांवरती या बाबतीत सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल व्हायला हवेत. परंतु तसं काही होणार नाही. आपल्याला माहिती आहे पालिका आयुक्त म्हणतात काय प्रत्येक ठिकाणी आयुक्त जाऊन पाहणी करणार का कुठे मॅनहोल उघडा आहे आणि कुठे बंद केलेलं आहे ते? मुंबई महापालिकेच्या आयुक्त विद्यमान अश्विनी भिडे फार हुशार आणि अतिशय कार्यक्षम असल्याचं म्हटलं जातं. निदान त्यांची इमेज तरी तशी बनलेली आहे मीडियामध्ये. मला त्यांना सांगायचं आहे, मॅडम बोलताना थोडा तरी विचार करा. होय, हे बरोबर आहे की आयुक्त प्रत्येक ठिकाणी स्वतः जाऊन अव्यवस्था पाहू शकत नाही, परंतु म्हणूनच तुमच्या हाताखाली, तुमच्या नियंत्रणामध्ये लक्षावधी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची प्रचंड मोठी टीम आहे. त्यांच्याकडून योग्य प्रकारे काम करवून घेणं ही तुमची जबाबदारी आहे आयुक्त मॅडम. आणि ती तुम्हाला नसेल योग्य प्रकारे पार पाडता येत तर त्या पदावरती राहण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार अजिबातच नाही. लोक हो, या राज्याचा एक नालायक मंत्री म्हणतोय पावसाळ्यामध्ये झाडं तर पडणारच ना, नैसर्गिक घटना असते ती. किती उच्च कोटीचा आणि पराकोटीचा नालायकपणा आहे हा. शाळेच्या बसवरती झाड पडून एक शाळकरी मुलाचा 10 वर्षाच्या त्याच्यामध्ये जीव गेलाय आणि हा मंत्री म्हणतोय हरामखोर काय करणार त्याला, नैसर्गिक घटना आहे. अरे मग जे पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांची, फांद्यांची पाहणी वगैरे करण्यासाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात, याही वर्षी केले गेले, ते कुठे गेले पैसे सगळे? कुठली पाहणी केली मग? हलकटपणा सगळा. आणि म्हणूनच या सगळ्या बेगुमानपणावरती, या सगळ्या बेफिकिरीवरती, या सगळ्या बेजबाबदारपणावरती भाष्य करताना काल न्यायमूर्ती माधव जामदार याच प्रकरणात म्हणाले स्पष्टपणे
की एका 10 वर्षाच्या मुलाचा अशा प्रकारे मृत्यू होतो आणि आपल्या विधिमंडळात त्यावेळेला काय चर्चा सुरू होती, तर ते सभापती कसे निवडले गेले आणि ते कसे एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये गेले वगैरे. इतकंच नाही लोक हो, तर आणखीन पुढे भाष्य करताना न्यायमूर्ती याचिकाकर्ते ते सईद चौधरी यांना मिश्किलपणे म्हणाले की तुमच्यावरती आणखी काही गुन्हे असल्याचं दिसतंय, ते रद्द करून घ्यायचे असतील तर तुम्ही पक्षांतर करा, तिकडे एक वॉशिंग मशीन आहे, तुमचे गुन्हे रद्द होतील. हा कालचा आदेश खरंच आजच्या काळामध्ये एक फार मोठा आशेचा किरण वाटला मला फक्त आता अगदी मनापासून त्या आदरणीय न्यायमूर्तींच्या भवितव्याची काळजी वाटू लागली आहे. हे राज्य सरकार असेल किंवा हे केंद्र सरकार असेल, त्यांना असं कुणीही परखडपणे सुनावलेलं अजिबातच आवडत नाही. सगळीकडे आपले हुजरेच असायला हवेत असं त्यांना वाटतं, अगदी न्यायपालिकेत सुद्धा. आणि अशा काळामध्ये एखादे न्यायमूर्ती जर आपलं संविधानात्मक कर्तव्य बजावत असताना या राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला काही चपराक लावत असतील तर त्या सरकारांना कसं सहन होईल हा मोठा प्रश्नच आहे. बघूयात पुढे याबाबत काय होतंय. सध्या तरी या निर्णयाचा आनंद साजरा करूया, कारण बऱ्याच दिवसांनी असा काही मोका लाभलाय आपल्याला. दुर्दैवी आहे, परंतु हेच वास्तव आहे आपल्या सर्वसामान्य माणसांचं. इथेच थांबतो. धन्यवाद.